सगळ्या मुलीला एक थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्यायची इच्छा आहे. काही मुली तुम्हाला जाणून घेऊ शकतील तर त्यांना छान वाटेल असं ऐकायला. तर मातेजी आहेत, ह्यांचं नाव आहे लीला मातेजी आणि आधीचं नाव होतं गीता मातेजी. तर हे ऍक्च्युली मातेजी प्रॉपर कोल्हापूरला राहतात आणि ह्यांची जी फॅमिली आहे म्हणजे ही पहिली फॅमिली होती इस्कॉन कोल्हापूरची. यांचे आई वडील आणि हे दोन भाऊ दोन बहीण. तर ह्यांचे घरापासून जे इस्कॉन कोल्हापूर आहे ज्याची नीव आहे ती सुरू झाली होती. मग पुढे ते वाढत गेलं आणि तुम्ही आता बघू शकताय की आता राधा नील माधव आले इथपर्यंत ते आले आहे. जी जर्नी आहे. तर माताजी भक्तीत आले 1993 मध्ये आणि त्यानंतर 94 मध्ये त्यांचं घरी प्रोग्राम सुरू झाले सगळे इस्कॉनचे. आणि नंतर 1996 मध्ये राधानाथ महाराज ही जोलीनेस राधानाथ महाराज कडून त्यांची दीक्षा झाली. त्याच्या पुढच्या वर्षी त्यांची ब्राह्मण दीक्षा ही झाली. तर मातेजी कनेक्टेड आहेत खूप मुलींकडून आणि त्यांचे लॉकडाऊन मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं त्यांनी खूप झूम लेक्चर्स दिले, खूप त्यांनी गाईड केले खूप लोकांना बेळगावला, मुंबईला, पुण्याला, कोल्हापूरमध्येही. आणि माताजीनी त्यांचा एक मुलगा आहे रतीन कृष्ण. त्याला लहानपणीपासून माताजीनी होम स्कूलिंग दिला, त्याला स्कूलला पाठवलं नाही कधी. म्हणजे ही सेवा आणि भक्ती सगळं करता करता माताजीने त्यालाही खूप छान शिक्षण दिला. आणि मग डायरेक्ट त्यांनी 10वीची परीक्षा दिली, त्यात त्यांनी खूप छान मार्क्स मिळाले त्याला. आणि आता तो खूप छान सेवा करतोय मंदिरात राधा माधवची. माताजीना टेम्पल मध्ये खूप सुंदर सेवा आहे. ती आहे डीटी सेवा, डीटी ड्रेसिंग सेवा. म्हणजे राधा माधवची डीटी ड्रेसिंग सेवा आणि भोग बनवायची पण जे 3 वेळेचा भोग तयार होतो त्यामध्ये पण त्यांना सेवा आहे. तर माताजींनी खूप मुलींना भक्तांना आपलं असोसिएशन देऊन गाईड केलंय. तर मी ही विनंती करते माताजींना, आता तुम्ही आमच्या मुलींनाही थोडंसं गाईड करा. त्यांना शेअर करा की जेणेकरून त्यांना एक पोस्ट मिळेल की अजून भक्ती करायची इच्छा त्यांना झाली पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद माताजी आमचं आमंत्रण स्वीकार करण्यासाठी. आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही आता काही शब्द शेअर करा तुमचे. धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद. मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही मला एवढी छान संधी दिली. माझी ह्या विषयावर बोलायची काही पात्रता नाहीये, किंवा मी काही साक्षात्कारी पण नाहीये. फक्त जे इतके वर्ष ऐकलंय तेच सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. तर मी पहिल्यांदा सगळे तुमचे आभारी आहे आणि सगळेजण मी काहीतरी चांगले शब्द बोलू शकेन हे प्रार्थना करा. तर आपण प्रार्थनेनं सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमा ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरम्. हरे कृष्ण. सगळ्यांना प्रणाम. तर जे तुम्ही हे हरिनामच्या बद्दल जे घेता दर रविवारी किंवा रोज घेता, तर हरिनाम हा असा विषय आहे की
ती हरिनामाच्या मुळेच आपण ह्या भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तर पद्मपुराण मध्ये जो एक श्लोक आहे तो मी करून आपण सुरू करू. ह्याचं भाषांतर हिंदीमध्ये आहे, त्यामुळे मला मराठीत नाही सापडलं, त्यामुळे हा श्लोक घ्या. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिन्नत्वात् नाम नामिनु. कृष्ण का नाम आनंदमय है, यह सभी प्रकार के आध्यात्मिक वर देने वाला है, क्योंकि स्वयं कृष्ण समस्त आनंद के आगर है. कृष्ण का नाम पूर्ण है और यह सभी दिव्य रसों का स्वरूप है. यह किसी भी हालत में भौतिक नाम नहीं है और यह स्वयं कृष्ण से किसी तरह कम शक्तिशाली नहीं. क्योंकि कृष्ण का नाम भौतिक गुणों से कलुषित नहीं होता, अतएव माया में लिप्त होने का प्रश्न ही नहीं होता. कृष्ण का नाम सदैव मुक्त तथा आध्यात्मिक है. यह कभी भी प्रकृति के नियमों द्वारा बद्ध नहीं होता. ऐसा इसलिए है क्योंकि कृष्ण का नाम तथा स्वयं कृष्ण अभिन्न है. तर हा पद्मपुराण मधला हा श्लोक आहे आणि हा चैतन्य चरितामृत मध्ये सांगितला गेलेला आहे की कृष्णाचं नाव हे इतकं शक्तिशाली आहे की ते भौतिक गोष्टींनी त्याला काहीही तो लिप्त होत नाही मायेमध्ये. पूर्ण आनंदाचा सागर आहे, कारण कृष्ण आणि कृष्णाचं नाव अभिन्न आहे. म्हणजे त्या नावात एवढी शक्ती आहे की जेवढी कृष्ण मध्ये स्वतःमध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी ही कृष्णाच्या नामामध्ये ही शक्ती आहे. जसं आपण सतत ऐकतो की भौतिक जगात आपलं नाव आणि आपण ह्याच्यात फरक आहे. आपल्या नावामध्ये ती ताकद नाही की आपलं नाव घेतलं की आपण तिथं हजर होऊ शकतो. पण भगवंतांचं नाव असं आहे की जेव्हा तुम्ही ते मुखात घेता, भगवंतांचं हरिनाम करता, तर साक्षात भगवंत तिथं उपस्थित असतात. तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपलं जे आंदोलन आहे, प्रभुपादांनी हे इस्कॉन हे आंदोलन जे सुरू केलं, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, आपल्याला सगळ्यांना माहितीये की भारतामध्ये भरपूर प्रचार केला, पण प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हापासून इस्कॉन सुरू झालं. तर जेव्हा प्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले, जेव्हा त्यांच्या गुरुचा आदेश होता म्हणून, आणि तेव्हा त्यांना प्रचार करायचा होता, पण जेव्हा तिथं त्यांनी परिस्थिती बघितली की इथं मी कुणाला प्रचार करू, कारण असे लोक होते की ज्यांना जर बसून प्रवचनासाठी बसायला सांगितलं तर त्या अवस्थेतच नव्हते. ते काय करायचे, आपण जे 4 नियमांचं पालन करतो ते पूर्ण 4 नियम ते तोडत होते. जसं मांसाहार आहे, व्यभिचार आहे, नशा आहे, अनैतिक, हे सगळं सगळं हे 4 नियम सगळे पूर्णपणे तोडत होते. तेव्हा प्रभुपाद गेले आणि म्हटले की मी कुणाला प्रचार करू, हे लोक आता समजू पण शकणार नाहीत मी काय सांगतोय ते. तर तेव्हा प्रभुपादांनी काय केलं, जे ते पार्क मध्ये जायचे आणि तिथं त्यांनी हरिनाम सुरू केलं, आणि प्रभुपादांनी फक्त हरिनाम सुरू केलं आणि त्या हरिनामाला आसक्त होऊन लोक हळूहळू यायला लागले. तेव्हा लोकांना हे हरिनाम आहे काय हेही माहित नव्हतं, प्रभुपाद काय म्हणतात हेही माहित नव्हतं. त्या पार्क मध्ये सगळे नशेवाले माणसं असायची, पण प्रभुपाद रोज जाऊन तिथं कीर्तन करत होते आणि त्यांच्या कीर्तनाचा परिणाम असा झाला की लोक होते ते हळूहळू भक्त बनले. तेव्हा ते म्हणत होते की स्वामीजी, तुम्ही जे काही हे म्हणताय आम्हाला काही कळत नाहीये तुम्ही काय उच्चारण करताय, पण त्यात जो आम्हाला आनंद मिळतोय तो आम्ही एवढा नशा करतोय ना, त्याच्यापेक्षा हा आनंद काहीतरी वेगळा आहे. तर म्हणजे आपलं जे आंदोलन जे आहे ते पण हरिनामामुळे सुरू झालंय. म्हणजे शुद्ध भक्ताच्या मुखातनं आलेलं नाव हे इतकं प्रभावशाली आहे की अशा व्यक्तींना त्यांनी बदललं की ज्यांच्यामध्ये हे काही पात्रता नव्हती, अशा व्यक्तीही या हरिनामामुळे बदलल्या आणि एका शुद्ध भक्ताच्या कृपेमुळं. तर म्हणून आपण म्हणतो ना, नाम आणि नामी अभिन्न आहेत. म्हणजे हे नामामध्ये एवढी शक्ती आहे, ते ह्या म्हणजे परिस्थितीला बदलून आपलं आंदोलन सुरू झालं ह्याच्यामुळं. तर ह्या आणि कलियुगामध्ये आपण बघू शकतो की कलियुग आहे, जसं भागवतम मध्ये सांगितलंय, कलेर दोष निधे राजन अस्ति एक महान गुण कीर्तन देव कृष्णस मुक्त संग परमरजेत. कलियुगामध्ये सांगितलंय की कलव दोष निधे राजन, की कलियुग आहे हा सागर आहे, कशाचा, दोषाचा सागर आहे. निधे राजन, हे राजा, हे कलियुग आहे हे दोषाचा सागर आहे, पण त्याच्यामध्ये एक महान गुण आहे, कीर्तन देव कृष्णस्य मुक्त संग परमरजेत, की कीर्तन देव कृष्णस्य, कृष्णाचं कीर्तन जर केलं तर काय मिळतं,
तुम्ही सगळ्या भौतिक बंधनातून मुक्त होऊन तुम्हाला भगवंतांचं जे धाम आहे ते प्राप्त होतं. आपण कलियुगात बघू शकतो की आपण सगळं आता कुठलीही वस्तू घ्यायला गेलो ना, तर त्याच्यावर मुद्दामून असं लिहिलं असतं प्युअर 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 म्हणून लिहायला लागतं, प्युअर ऑइल प्युअर हे. कारण का भेसळ एवढी आहे की सगळं प्युअर प्युअर आहे म्हणून सांगायला लागतं. तरी पण ते प्युअर आहे का नाही ह्याची खात्री नाही आहे. कलियुग मध्ये सगळं आपल्याला भेसळच मिळणार आहे. पण एक असा गुण आहे की त्यात सांगतात ना, आपण भरपूर भजन मध्ये पण ऐकलंय की गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. हे जे हरिनाम आहे हे डायरेक्ट गोलोक मधनं आणलेलं आहे. हे हरिनाम असं नाही आहे की कुणीतरी हे लिहिलाय मंत्र, नाही. तर हे गोलोकचं जे प्रेम आहे हे साक्षात हे हरिनामामध्ये आहे. आणि हरिनाम हेच गोलोकचं प्रेम आहे. म्हणजे असं काही नाही की हरिनाम घ्यायचंय आणि नंतर आपल्याला दुसरं काहीतरी प्राप्त होणार आहे. नाही, हे हरिनाम आता पण अशुद्ध स्वरूपात आहे. म्हणजे आपण अशुद्ध असल्यामुळं आपल्याला काय होतंय की हे शुद्ध याची जाणीव होत नाहीये. पण जेव्हा आपण शुद्ध शुद्ध होऊ तेव्हा हेच हरिनाम आपल्याला कळणार आहे की हेच गोलोकचं काय प्रेम आहे. तर आपलं म्हणून प्रभुपाद कायम सांगतात की आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ही 99% जपावर अवलंबून आहे, हरिनामावर अवलंबून आहे. 99%. म्हणजे हरिनाम हे किती गंभीरतेने घेतलं पाहिजे. ज्यांना कुणालाही म्हणजे आपल्या सगळ्यांनाच प्रगती करायची आहे, हे मी माझ्यासाठी सांगते, सगळ्यांना प्रगती करायची आहे, पण बद्ध अवस्थेमुळं हे हरिनाम आहे ना, हे काय होतंय, आपण पूर्ण शुद्ध तऱ्हेनं घेऊ शकत नाही. पण पद्धत हीच आहे की हे हरिनाम रोज घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे. तर आपण रोज जप करतो, रोज सगळेजण जप करतो. तर जेव्हा मी सातारला होते प्रचारासाठी तेव्हा भगवान प्रभू म्हणून एक वरिष्ठ भक्त आहेत, तर ते आलेले आणि त्यांनी सकाळी एक सुंदर क्लास दिला होता आमच्या इथं. तर ते म्हणत होते की आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो हळूहळू प्रगती करायला लागतो. आधी खूप सिन्सिअरली सगळं करतो, पण हळूहळू अंगवळणी पडतं असं म्हणतात ना, म्हणजे तेच तेच रुटीन होऊन जातं. जप करायचा ना, पटकन बीडबॅग घेतली जाते, हात घातल्यासो हरे कृष्ण असं करतो. किंवा पुस्तक वाचायचंय, रोज रिडिंग करायचंय, पुस्तक घेतो बसतो. तर ते म्हटले की तुम्ही एक विधी जी आहे ना ती पालन करा, म्हणजे तुम्हाला ना त्याच्यात रोज गांभीर्य त्याचं जाणवेल आणि तुम्ही जास्त प्रामाणिकपणे हा जप कराल. तर त्यांनी खूप सुंदर पद्धत सांगितली होती. ते म्हटले आपण काय करतो, रोज उठतो, आपल्याला रोज जप करायचा असतो, पण आपण माळ घेतो आणि पटकन बसतो आणि जप सुरू करतो. तर त्याच्या आधी असं करा की तुम्ही 5 मिनिटं प्रार्थनेसाठी द्या. जेव्हा तुम्ही हरिनाम करता त्याच्या आधी 5 मिनिटं तुम्ही प्रार्थना करा या हरिनामाला, की मला आता हे तुमचं नाव आहे हे घ्यायचं आहे आणि ह्याच्यामुळे माझ्या चित्तावरचं जे दर्पण आहे, जो म्हणजे म्हणतो ना आपण चेतो दर्पण, हे मला साफ करायचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जर साफ करायची असेल ना आणि ज्याच्यावर खूप धूळ बसली त्याला खूप कष्ट करायला लागतात, तसं आपल्या हृदयावर जी धूळ बसली आहे 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून, जर त्याला स्वच्छ करायचं असेल तर त्या हरिनामामध्ये तेवढी तीव्रता यायला पाहिजे. नाहीतर रोज तो जप आपण पटपट पटपट म्हणतो. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही 5 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटं पण जेव्हा जप सुरू करता सकाळी तेव्हा तुम्ही मांडी घाला, हात जोडा आणि कळकळून त्या हरिनामला किंवा जे आचार्य आहेत त्यांना प्रार्थना करा की माझ्यामध्ये ही ताकद नाहीये, हे हरिनाम घेण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये, की तर तुम्ही कृपा करा माझ्यावर आणि हे हरिनाम घेण्यासाठी मला मदत करा. तर असं जर तेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि मग जप सुरू करता तर काय होऊ शकतं, त्याच्यात तुमच्या जपामध्ये ताकद येऊ शकते. जसं मी उदाहरण मुलींना आमच्या इथं देत असते की आपण जेव्हा कुठल्या तरी एका समारंभाला जातो किंवा लग्नाला जाणार असतो, तर आपण लग्नाला जाताना अगदी घरात असतो तसं नाही जात, आपण आवरून जातो, नटून थटून जातो. कारण का त्या समारंभात आपल्याला सामील व्हायचं आहे, त्याच्यात तो जो आनंद आहे तो प्राप्त करायचा आहे. त्यामुळे आपण पण त्या वातावरणाला अनुकूल असं आपली वेशभूषा, आपला मूड तयार करतो. आणि ते जर दुःखद कुठली गोष्ट असेल तर तेव्हा तिथं आपण नटून थटून नाही जात. तेव्हा आपण काय करतो, एकदम साधे, एकदम वेगळ्या ह्याच्यामध्ये जातो. तर दोन ठिकाणी पण वेगवेगळं काय करतो, आपलं वातावरण निर्मिती असते, आपलं आवरण, आपलं हे म्हणजे आपण तो मूड तयार करतो. तसं हरिनाम घ्यायचं आहे आपल्याला सकाळपासून. जर सकाळी हे जर हरिनाम घ्यायचं असेल तर त्यासाठी अगदी 5 मिनिटं प्रार्थना करायची, 5च मिनिटं. तर त्यासाठी मी स्वतः काय करते, मी सकाळी रोज आपलं जे मंगलाचरण आहे, ते तुम्ही पण सगळे करत असणारच, पण मी माझं काय सांगते की मला जेव्हा ते भगवान प्रभूंच्याकडनं मी जेव्हा ऐकलं तर मग मी तेव्हा ते म्हणत तुमच्या सोयी तुम्हाला जे अनुकूल आहे त्या प्रार्थना करा, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल.
तर मला असं वाटायचं की हे मंगलाचरण आहे, ह्याच्यात सगळ्या आचार्यांच्या प्रणिती आहेत. आपल्याला जे काही पाहिजे ते सर्व काही या मंगलाचरण मध्ये आहे. आणि हे जेव्हा आपण मंगलाचरण सिन्सिअरली म्हणतो सकाळी, आणि मग जे आपले नामाचार्य हरिदास ठाकूर आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर आपण हरिनाम म्हटलं तर डोळ्यासमोर येणारी पहिली व्यक्ती म्हणजे हरिदास ठाकूर. आणि हरिदास ठाकूर हे नामाचे आचार्य आहेत. म्हणजे त्यांच्या आचरणावरून त्यांनी आपल्याला सांगितलं की नाम कसं घ्यावं, किती तीव्रतेनं घ्यावं. आणि आपण त्यांचे कितीतरी लीला ऐकले असतील. त्यांना 22 मार्केट बाजारपेठेत मारत नेलं तरी त्यांनी हरिनाम सोडलं नाही, ते सतत हरिनाम घेत होते. तर हे आपले नामाचे आचार्य आहेत. तर ह्या नामाचार्यांना जर आपण प्रार्थना केली की तुम्ही काय करा, आम्हाला कृपा करा, तुम्ही कृपा करून आम्हाला हे हरिनाम कसं घ्यायचंय ह्याच्यासाठी जर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली तर माझं हरिनाम नक्की चांगलं होईल. कारण आपण हरिदास ठाकूरांच्या जीवनात बघतो की एक जी वेश्या आली होती ती त्यांना भ्रष्ट करण्यासाठी आली होती, पण त्यांच्या हरिनामामुळे ती वेश्या पवित्र झाली आणि ती साधू बनून ती जप करत होती. तर त्यामुळे हे आचार्य आहेत ना, हे साधारण नाही आहेत. तर हे अतिशय आपल्याला काय ताकद देण्यासाठी. म्हणून जेव्हा आपण भोग लावतो भगवंतांना, तर तेव्हा आपण काय करतो, गुरु महाराजांची प्रणिती, प्रभुपादांची प्रणिती म्हणतो. का? कारण आपल्यात एवढी शुद्धता नाही की आपण डायरेक्ट भगवंतांना आपला जो भोग आहे तो भगवंतांना आपण अर्पण करू. पण गुरु महाराज प्रभुपाद यांच्यातर्फे आपला भोग भगवंत स्वीकार करतील. तसंच आपल्याला जर हरिनामामध्ये ताकद पाहिजे असेल तर ह्या आचार्यांच्याकडं 1 मिनिट डोळे बंद करून जपाच्या आधी प्रार्थना करायची की मला हे नाम खरोखर तीव्रतेनं घ्यायचं आहे, तर तुम्ही मला मदत करा. आणि गुरु महाराज आहेत, नामाचार्य हरिदास ठाकूर आहेत, तर ह्यांच्यासाठी ही प्रार्थना आपण करू शकतो. आणि आपण बघतो की हरिदास ठाकूरांच्या लीलेमध्येच की जेव्हा त्यांनी वेश्येला सांगितलं की तू हरिनाम कर आणि ते त्या जागेतून निघून गेले, तेव्हा त्यांनी एक सुंदर तिला आणखीन सूचना सांगितली की तू तुळशी समोर ठेव आणि तुळशीच्या समोर बसून तू हरिनाम घे. कारण तुळशी आपण म्हणतो ना की कृष्ण भक्ती प्रदायने, आपल्याला कृष्णाची भक्ती जर पाहिजे असेल तर तुलसी अतिशय आपल्याला काय आहे, एक काय म्हणतात ते माध्यम जे भगवंतांशी आपल्याला जोडतं, ती आहे म्हणजे तुलसी महाराणी. ती तुलसी महाराणी ही इतकी कृपाळू आहे की ती आपल्याला कृष्णाचं प्रेम देण्यासाठीच इथं अवतरित झाली. दुसरं तिचं काहीही काम नाही. पण ती भौतिक जगात येते ते आपल्या सर्वांना कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी. तर मी मंदिरात आम्ही शक्यतो जातो, पण कधी नाही जमलं, समजा कधी कधी होत नाही सगळा जप पूर्ण, तर जेव्हा पण करायचं असेल तर मी एक छोटी कुंडी तयार ठेवते आणि जिथं पण बसायचं आहे जपाला त्या स्टूलवर ठेवून ती कुंडी त्याच्या समोर बसून प्रयत्न करते की ह्या तुलसी महाराणीच्या बरोबर बसून जप करायचा. असं म्हणतात की भक्तांच्या संगतीत जप केला पाहिजे, पण कधी कधी आपल्याला तसं शक्य नसतं. तर सगळ्यांच्या घरी भक्तांच्या जवळजवळ तुळशी असतेच. त्यामुळे ह्या तुळशीच्या बरोबर जर आपण जेव्हा जप करतो तर तेव्हा काय होतं, आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे ही भक्ती मिळू शकते. तर त्यामुळे माझं एक असं आहे की ही दोन गोष्टी, एक प्रार्थना आणि एक तुळशीसाठी तुळशीच्या समोर बसून जप करायची सवय पाडणं, किंवा जर शक्य असेल ज्यांच्या घरात तर तेव्हा तुळशीला हे करू शकता तुम्ही. तर मी एक 3 असे प्रसंग, मला जेव्हा गुरु महाराजांच्याकडनं मला काही कुणी कुणी प्रश्न विचारलेले तर ते खूप आवडलेले. ते 3 जे प्रश्न माझ्या डोक्यात होते ते मी तेवढं त्याची गुरु महाराजांनी दिलेली उत्तरं आहेत ना तेवढं सांगायचा प्रयत्न करते. तर आपण म्हणतो की सकाळचा वेळ हा सगळ्यात सुंदर आहे. सगळ्यांनाच याचा अनुभव आहे की सकाळच्या वेळेत जो जप होतो तो एरवी कधीही होत नाही जप, जेव्हा जो सकाळी करतो तो. तसं पण खूप वेळा असं होतं की सकाळचा आपण जप करतो पण कधी कधी काही कारणांमुळे होत नाही आणि मग दुपारी संध्याकाळी आपल्याला जप करायला लागतो. आणि माझं पण असंच व्हायचं खूप वेळा. दुपारी म्हणजे थोडासा सकाळचा झाला की मग राहायचं तो खूप रटाळ कसा पण व्हायचा. मग मी महाराज एकदा होते राधानाथ स्वामी, त्यांना विचारलेलं की असं सकाळी नाही झाला की जप खूप व्यवस्थित नाही होत, काय केलं पाहिजे. मला वाटलं महाराज खूप काहीतरी असं मोठं प्रवचन देतील असं, पण महाराजांनी 2च शब्दात फक्त उत्तर दिलं की महाराज म्हटले कधी पण जप करा, वेन एव्हर यू चॅन सिन्सिअरली. म्हणजे कधीही जप करायचा असेल तर सिन्सिअरलीच केला पाहिजे. कधी मग आपण, माझं कसं होतं की प्रयत्न घालण्यासाठी सिन्सिअरपणा जो आहे ना तो घालण्यासाठी कमी पडतं. सकाळच्या वेळी करायचंच आहे पण सिन्सिअरली कधीही करा, पण सिन्सिअरली करा. जेव्हा राहतो
तेव्हा सिन्सिअरली जप करा. आणि हा प्रयत्न आहे ना, हा करायला लागतो. मग तेव्हा ते हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते म्हणजे आठवण करायला लागतं, आणि मग तो जप काय होतो, सिन्सिअरली व्हायला लागतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा जप करतो, तर जपाच्या वेळी माया ही आणखीन आपल्याला काय होतं, मन भरकवण्यासाठी माया ही असतेच, आणि आपलं मन भरकटतच जपाच्या वेळी. असंच आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम मी महाराजांना भेटले, आणि आम्ही कोल्हापूरचे किंवा कोण नव्हतं, एक तिघं चौघं होतो, आणि वृंदावन किशोर प्रभू म्हणून इथं एक आहेत, ते आमचे सिनियर आहेत, ते आम्हाला घेऊन गेलेले. आणि जेव्हा महाराजांनी विचारलं काय प्रश्न आहे का, आणि आम्हाला तरी काय माहित नसल्यामुळे प्रश्न येत नव्हते, पण त्यांनी एक विचारलं की महाराज जप करतो ना, तेव्हा आपल्याला माया जास्त त्रास का देते, माया जपाच्या वेळी खूप त्रास देते. तर मग महाराज म्हटले, असं आहे की एरवी आपण मायेतच असतो, जप करताना फक्त त्याची जाणीव होती, कारण आपण मायेपासून दूर जायला लागतो. हरिनाम घेणं म्हणजे मायेपेक्षा दूर जाणं आहे. त्यामुळे ती तुम्हाला त्रास देते. एरवी असं नाही की तुम्ही काय मायेत नाही, तुम्ही मायेतच आहे. फक्त जपाच्या वेळी काय होतं, तुम्ही त्या मायेपासून परावृत्त होता, बाजूला येता. त्यामुळे ती तुम्हाला आणखीन त्रास देते, आणि तिचं कामच आहे की तुम्हाला त्रास देऊन कृष्णापासून बाजूला नेणं. तर त्यामुळं ही जाणीव ठेवा की माया तुम्हाला जपाच्या वेळी त्रास देणार, त्यामुळे तुम्हाला आणखीन जास्त प्रयत्न करायला लागणार. मग असं जे माताजी लोक आहेत ना, त्यांना तरी म्हणजे माझा पण हा स्वतःचा अनुभव आहे की जप करायची खूप सिन्सिअर इच्छा असते, पण जबाबदारी असतात, किंवा खूप काहीतरी हे करायचंय ते करायचंय, एवढी कामं असतात ना, की असं वाटतं की कधी कधी की असा एक वेळ मिळावा, असं एक कधीतरी अशा एक दिवस मिळावा ज्यात आपण पूर्ण शांत आहे, आपल्याला भगवंतानी आपण असं छान जप करावा, छान साधना करावी, छान वाचन करावं. पण ते शक्य होत नाही, खूपदा होतच नाही शक्य, आपली कामं आपले व्यस्त असतो. तर एका माताजींनी असाच प्रश्न राधानाथ महाराजांना विचारलेला की आम्हाला काय करायचंय, असं खूप छान जप करायचंय, असं वाटतं की एकदा कुठेतरी जावं आणि एका छान शांत ठिकाणी जप करावा, छान वाचन करावं, छान साधना करावी, पण होत नाही, शक्य होत नाही. काय केलं पाहिजे आम्ही? मग महाराजांनी तेव्हा खूप छान उत्तर दिलेलं. ते म्हणजे तुम्ही रोज जप करता का? त्या माताजी पण दीक्षित होत्या. म्हणले हो, रोज जप करते. मग रोज किती करता माळा? 16. म्हणजे 16 माळा करण्यासाठी तुम्ही तेवढा वेळ काढता ना रोज दिवसातला? म्हणले हो. मग भोग दाखवता भगवंतांना? हो. मग तेव्हा पण वेळ काढता ना? म्हटले हो. तर मग महाराज तेव्हा सांगत होते की आपल्याला फक्त ह्या गोष्टीची जाणीव नाहीये की जेव्हा आपण नाव घेतो, जपासाठी वेळ काढतो, तर आता जसं आपण हा पहिला श्लोक घेतला ना, की अभिन्नत्वात नाम नामिनो, नाम आणि नामी हे अभिन्न आहेत, म्हणजे एक नावातच भगवंत आहेत, हा साक्षात्कार नाहीये. मग तेव्हा महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं, आणि हे मी कधी कधी जेव्हा आठवते जप करताना ना, तेव्हा जप माझा खरंच छान होतो. महाराज म्हटले, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की करावं करावं, पण तुम्ही 2 तास रोज जपासाठी काढता, तर तेव्हा लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हरे कृष्ण म्हणता, तर हे 2 तास ना तुमच्या बरोबर आणि कोणी नाहीये. हे 2 तास फक्त तुम्ही आणि भगवंत आहात. आणि मला हे ऐकून असं वाटलं, अरे खरंच की मी आणि भगवंतच आहे. जेव्हा मी नाव घेते तेव्हा भगवंत आणि मीच आहे फक्त ह्यावेळी, आणि कोण मध्ये नाहीये. तर त्यावेळी हा जेव्हा शुद्ध भक्त सांगतात, तेव्हा ते काय होतं, त्याची साक्षात्कार म्हणजे त्याचा आपल्याला अनुभूती येते. मग तेव्हा म्हटलं, अरे खरंच जेव्हा आपण हे 2 तास जपासाठी करतो, तेव्हा मी आणि कृष्णशिवाय कोणच नाही. पण फक्त माया ही इतकी प्रबळ आहे, ती आपल्याला जपातनं दूर न्यायचा प्रयत्न करतेच. पण आपल्याला ह्यावेळी काय करायचंय, आठवायचंय की ह्याच्यात भगवंत स्वतः आलेत, आणि मी भगवंतांच्या बरोबर आहे. आणि असं जेव्हा विचार करून जप करतो ना, तेव्हा खरोखर वाटतं, अरे खरंच तो सिन्सिअरली व्हायचा होतो, प्रामाणिकपणानं होतो तेव्हा. तर मग महाराज म्हणले, हे जेव्हा ऑफरिंग करता, तुम्ही नैवेद्य दाखवता, तेव्हा पण साक्षात तुम्ही आणि भगवंतच आहात. तेव्हा तुम्ही प्रार्थना करायची भगवंतांना की मला तुम्ही किती कृपा दिली की आता तुम्ही मला प्रत्यक्ष हा वेळ दिलेला आहे. तर त्यामुळं ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपला जप आणखीन छान होऊ शकतो. हे मी माझ्यासाठी प्रयत्न करत असते. तर त्यामुळं खूप मदत होते जप आणखीन छान होण्याची. तर हे काही मला सांगायच्या ज्या गोष्टी होत्या, तर मी ह्या सांगितल्यात, कारण वेळ 8 पर्यंतच दिली, अजून 3च मिनिटं उरलेले आहेत. तर आणि काय, मी एवढंच आज सांगायचं होतं. तर आणि कुणाला काय प्रश्न आहे किंवा काय असेल तर विचारू शकता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता माताजीकडून.
आता जी माझाच एक प्रश्न होता, विचारू तुम्हाला? हा हा. जसं तुम्ही म्हटलं की महाराजांना तुम्ही प्रश्न विचारलं होतं की कधी कधी जप राहून जातं आणि मग ते दिवसभर आपण करतोय, कम्प्लीट करतो. ते हम्म फक्त हम्म उत्तर तुम्हाला मिळालं की सिन्सिअरली केलं पाहिजे, हम्म पूर्ण नाही केलं पाहिजे. पण त्यावेळेला मायाचा प्रभाव जास्त असतो. अम, तेव्हा विचार, कारण की जसं आपण स्टार्ट करतो तर विचार कमी असतात आणि अर्धा दिवस झालोपर्यंत खूप विचार, सब्जेक्ट येतात. मग हम्म ते कसं सिन्सिअर कसं आपण करू शकतो, म्हणजे शक्य कमी होतो कारण की खूप टॉपिक्स असतात आणि जपा करायचा जे वेळ असतो तोही वाढलेला असतो. म्हणजे जर एक जप 8 मिनिटात 7 मिनिटात होतो, तो 15 मिनिटं हम्म 20 मिनिटं घेतो एक जप व्हायला, कारण की लक्षच नसतो. मग हम्म तेही मग हम्म. कसं प्रॅक्टिस करू शकतो आपण सिन्सिअरिटी ठेवून? माया पण प्रबळ असते, मग काय करायचं? असं आहे की माया ही भगवंत जसं भगवद्गीतेत सांगतात की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया. माझी माया शक्ती आहे ही दैवी आहे, ही साधारण नाही आहे. आणि ह्याला दुरत्तया म्हणजे ह्याला पार करणं अतिशय कठीण आहे. पण मामे एव प्रपद्यन्ते मायाम एकाम तरमते ते. त्याच्यात ते भगवंतच सांगतात की जो मला शरण येतो तेव्हा मी ही माया तुम्ही पार करू शकता. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जपासाठी की जागरूक असणं असतं म्हणतात ना, ते खूप गरजेचं आहे भक्तीमध्ये ना. जागरूक होणं, इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहित नाही, की भक्ती करताना अतिशय जागरूक राहणं गरजेचं असतंय. तेव्हा तर हे जागरूक राहिल्यावरच ह्या गोष्टी काय होतात, ह्याला आपण पार करू शकतो. कारण खूपदा असं होतं, माझं तरी किती वेळा होतं, जप दुपारचं तू जसं म्हटलीस तसं करायला घेतलं ना, पुढचं काम दिसतं, हे दिसतं, ते दिसतं आणि जप तोंडानं होत असतो, पण परत काय होतं तिकडं लक्ष जातं. तर तेव्हा असं सांगितलंय की त्याला लगेच ब्रेक लावायचं. ते विचार जेव्हा पुढे पुढे जायला लागतात ना आपले, तर असं आहे की तो जो मनाचा वेग ब्रेक आहे ना, तो त्याला लावायची फार गरज असते. जसं अर्जुन सांगतात की चंचलही मनम कृष्ण, की प्रमाती बलवत दृढ. हे मन इतकं चंचल आहे की मी वाऱ्याला थांबू शकतो पण मनाला थांबवू शकत नाही. तर त्यामुळे जेव्हा असं एकदा प्रश्न मी ऐकलेला ह्याचं उत्तर, तेव्हा ते सांगत होते की हे असंच पळणारच मन. फक्त काय व्हायला लागतं, आपल्याला जागरूक राहायला लागतं, एकदम सतर्क म्हणतात ना जप करताना. तर ही सतर्क राहण्याची सवय पाडायला लागते. आणि जेव्हा असं भरकटायला सारखं दिसलं की लगेच त्याला ब्रेक ओढायचं. जसं रथाचं आहे ना, घोडे भरधाव सोडले की त्याला लगाम लावला तर ते आपल्या कंट्रोलमध्ये होतात. तसं हे मन असं भरकटलेलं आहे, तर त्यामुळे त्याला सवय पाडणं गरजेचं आहे. तर ही सवय जेव्हा आपण हळूहळू लावायला लागू ना, मग ते हळूहळू आपल्या कंट्रोलमध्ये येईल. जेव्हा एका संन्यासानं असंच विचारलेलं की तुम्ही सगळे संन्यासी आहे, एवढं तुम्ही कसं असं पालन करू शकता आणि हे कसं तुम्ही एवढं राहू शकता? तर ते म्हणजे असं नाही की संन्यासी आहे म्हणजे आमचं मन कुठं भरकटत नाही किंवा आम्हाला विचार येत नाहीत. येतात, पण आम्ही ही कला शिकलोय की त्याला लगाम कसा लावायचा. त्याला लगाम लावल्यामुळं आम्हाला विचार आले तरी आम्ही ती कृती नाही करत, आम्ही त्याला कट करून टाकतो. तसं मन आहे ना, हे जपाच्या वेळी मी सांगितलं तसं ते इतकं भरकटणार भरकटणार, पण आपल्याला एक जसं गाडीचं ब्रेक आपल्या हातात असतो ना, कंट्रोल ब्रेक लावायचं, तसं आपण ही कला शिकायची की मन कुठं पळालं की ते कंट्रोल करायचं. म्हणजे त्या विचाराला तेच खट करून हरे कृष्ण तीव्रतेनं म्हणून त्याला नाही, आता नाही, आता हे विचार नाही, मला हे एवढ्या वेळेत हा जप करायचा म्हणजे करायचंय. ही ते लगाम घालायची आपणच शिकायचं आहे. हे लगाम कसा घालायचा, आला विचार की तोडायचा, आला विचार की कट करायचं. हळूहळू कधी ना कधी हे होईल. हरे कृष्ण. आलं हो हो, बरोबर आहे. धन्यवाद माताजी, खूप सुंदर हरे. उत्तर दिले. आणखीन कुणाला प्रश्न आहेत? कन्नड सुंदरी माताजी. अरे, त्यांना मी प्रश्न विचारायला पाहिजे. हरे त्या कृष्ण. मला नाही नाही. आता अं, तुम्ही. हरे कृष्ण. प्रणाम माताजी. प्रणाम प्रणाम. अं, हरे. तुम्ही प्रार्थना माताजी, करा माझ्यासाठी, मी हरे माझा जप कृष्ण. चांगला. हो माताजी, तुमचं हम्म. खूप ऐकलंय गुणगान आणि आज प्रत्यक्ष म्हणजे अरे. आपल्यावर अजून म्हणजे ते म्हणतात ना की अमृताचे आमच्यावर परसाव झाला, असं झाला आज. अरे नाही नाही. थँक्यू मला माताजी. तुम्ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. नाही, हम्म. धन्यवाद माताजी. तर आज हम्म. माताजींनी एवढं छान सांगितलं, भगवंत आणि भगवंतांचं नाव याच्यात काही फरक नाहीये.
आपण जेव्हा भगवंतांचं नाव घेतो तेव्हा भगवान स्वतः उपस्थित असतात. आणि हे डायरेक्ट गोलोकमधनं आलेलं आहे. गोलोकेर प्रेमधन आहे. आणि माताजींनी अजून सांगितलं 99% प्रगती आपली जपानी होते. तर आपण जपामध्ये किती तीव्र असलं पाहिजे. आणि त्यांनी खूप एक सुंदर पॉइंट सांगितला की जप छान होण्यासाठी आपण 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं तरी आधी प्रार्थना केली पाहिजे. त्याच्यामुळे आपण बघतो की प्रभुपादांनी पण एक सिस्टीम टाकली आहे. तर प्रत्येक मंदिरामध्ये पहिले जपाच्या आधी चेतोदर्पण मार्जनम गायलं जातं. तर त्याच्यात पण सगळ्या प्रार्थना आहेत. तर सगळ्यांनी प्रयत्न करून ते 8 श्लोक पाठ करून डेली वाचले पाहिजेत असं म्हणजे मला वाटतंय. तर खूप छान प्रार्थना आहेत त्या. आणि अजून एक पॉइंट म्हणजे तुलसी महाराणी समोर जप केला म्हणजे जास्त छान होतो. हे पण खूप म्हणजे मी पण स्वतः अनुभव केलाय. तर आपण करू शकतो. तर थँक्यू माताजी, खूप सुंदर मार्गदर्शन केलं तुम्ही. आपण सगळे धन्यवाद. माताजींना इस्कॉन पद्धतीने हरे कृष्ण महामंत्र म्हणून एकदा धन्यवाद देऊया. हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम 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 हरे हरे हरे. आणि माताजी तुम्ही आम्हाला परत असा संग देत राहा नेहमी. प्रेरणा चेतना फेस्टिवल पण तुम्ही घेता. तर त्याच्यासाठी पण एकदा नगरला या तुम्ही. आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू. त्यानिमित्ताने धन्यवाद. कधी याल तुम्ही आमच्याकडे. अरे नाही, इच्छा तर आहे. मी माताजींना कायम म्हणजे माझ्या प्रेरणास्थान आहेत माताजी. मी काही माताजी खरं काही तर. नाही माताजी. हरे कृष्ण. हरे थँक्यू हरे माताजी. बोल. हरे हरे कृष्ण. हरे हरे बोल. कृष्ण. हरे कृष्ण.